मी विठ्ठल दादासाहेब पाटील, मुक्काम पोस्ट हातनूर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। माझी हातनूरमध्ये 5 एकर बाग आहे, द्राक्ष बाग आहे। तरी मी थोडंसं आधुनिक पद्धतीने शेती करायला गेलो आणि वरती कागद टाकून 2 एकर यावर ट्रायल बघावं म्हटलं तर 2 एकराला जवळजवळ 15 लाख रुपये खर्चून मी कागद टाकला। त्याच्यानंतर कागद टाकल्यानंतरच ते बागेचा मी सिंगल वलांडा केला आणि सिंगल वलांडा करून मी बाग सर्वसाधारणपणे 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान 2 एकर छाटली। छाटल्यानंतर फळ वगैरे व्यवस्थित आलं, भरपूर माल होता। काहीतरी आशेनं मी केलं आणि 4 महिना पूर्ण ह्या पावसात मी औषध वगैरे मारली। ट्रॅक्टर चालत नव्हते तरी पण मी साईडला ट्रॅक्टर उभा करून पायपन औषध मारले। असे 4 महिने पूर्णपणे मी कष्ट केलं। त्याच्यानंतर माल मऊ पडला, सगळं हे झालं। वरती कागद आहे, रोज येऊन बघून जायचं, रोज चक्कर मारायचं, येऊन जायचं, बागेत औषध मारायचं, असं मी केलं। परंतु एक रात्र अशी आली की वटवागळाने म्हणजे माल माझा ठरला असताना 410 रुपयाला व्यवहार झाला होता, 410 रुपयाला 4 किलोचा। त्याच्यानंतर मी त्या दिवशी माल इसारत वगैरे घेतली व्यापाऱ्याकडून, परवा दिवशी कटिंग करायचं असं मी ठरवलं। त्याच्यानंतर मला मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी बागेत आलो असता मला पूर्ण ते वटवागळ्याने खाल्लेलं दिसलं। तरी पण मनात शंका आली की काय खाल्लं ना, असं एवढं म्हणजे पूर्ण मोकळं केलं होतं। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी पुन्हा बघितलं तर त्या दिवशी सर्वसाधारणपणे 800-900 वटवागळ होती। अशा प्रकारे माझ्या बागेचं सर्वसाधारणपणे 10 टन मालाचं नुकसान झालं। त्याच्यानंतर बागेला आलेला 2-3 लाख रुपये खर्च, औषध पाण्याचा, गड्यांचा वगैरे खर्च, असं करून माझं 14-15 लाख रुपयाचं नुकसान झालं। त्याच्यानंतर आपली मेहनत गेली, बाया सगळं गेलं, असं म्हणजे हे झालं। बागेत बघितल्यानंतर मी बागेतच चक्कर येऊन पडलो। चक्कर येऊन पडल्यानंतर आमचं गडी वगैरे आले, त्याने मला उठवलं, पाणी वगैरे टाकलं। पण मनस्थिती माझी अशी एकदम असं अंग थरथरायला लागलं, हालायला लागलं, अशी अवस्था माझी झाली होती। प्रोटेक्शनसाठी माझ्या मते शेतकऱ्यांनी आता असा जर प्लॉट कोणाचा असेल, इथून पुढं लवकरच येणार असेल तर त्यांनी शेतीच्या सर्व बागेवरती जाळी टाकावी, जेणेकरून असे पक्षी आत येणार नाहीत आणि पक्षी येणार नाहीत, नुकसान करणार नाहीत, असं प्रोटेक्शनसाठी त्यांनी जाळी लागावी। आणि ह्याच्यानंतर दुसरं एक असं म्हणजे की आपण जर माल मऊ पडल्यानंतर म्हणजे 80 दिवसानंतर 100 दिवस, 100, 105, 110 दिवसापर्यंत जोपर्यंत आपला माल जात नाही तोपर्यंत साईडला हॅलोजन लावावेत। हॅलोजन लावल्यानंतर ती वटवाघूळ आत येत नाही प्रकाशाच्या ह्यानं, आणि ते आम्ही त्या दिवशी बघितलं, बॅटरी मारली की ती आडवी पळत जायची संध्याकाळची, ती लाईटच्या पुढे थांबत नाही। तर सर्व शेतकऱ्यांनी जरा थोडंसं आपापल्या बांधाकडे झाडं असतील ते झाडावर एखाद दुसरं हॅलोजन लावल्यानंतर असे संकट कोणावर येणार नाही।